गुड मॉर्निंग मुलांनो. समासाचे दोन भाग बघितल्यानंतर आपण तिसऱ्या भागाकडे सुरुवात करत आहोत. लक्षात घ्या, दोन भाग आपण बघितले. त्याच्यामध्ये पहिला जो आपण भाग बघितला आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिला शब्द महत्त्वाचा असतो. ज्यावेळी तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तो शब्द फोडायचा आला पाहिजे. ज्यावेळी आपण तो एक शब्द फोडून दोन वेगवेगळे शब्द तयार करतो त्याला म्हटलं जातं सामासिक शब्द. यामधला पहिला शब्द झाकल्यानंतर जर दुसऱ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला मिळत असेल, त्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ लागत असेल, तर मग तो अव्ययीभाव समास आहे असं म्हणता येईल. कारण पहिला शब्द महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी. समजते? अव्ययीभावामध्ये पहिला शब्द महत्त्वाचा. तत्पुरुष समास ओळखण्याचं लक्षण सांगितलेलं आहे. तत्पुरुषमध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा असतो. ओके, आता मग आपण तत्पुरुषची दोन वेगवेगळे भाग बघितलेले आहेत. एक असतो विभक्ती तत्पुरुष. मोस्ट ऑफ तुम्हाला एक्झाममध्ये जे उदाहरणं विचारले जातील ते तत्पुरुष समासाचेच विचारले जाणार. मी पुन्हा रिपीट करतोय, तुम्हाला एक्झाममध्ये जे उदाहरणं विचारले जातील ते मोस्ट ऑफ तत्पुरुष या समासाचे विचारले जाणार. आणि दुसरं म्हणजे बहुर्विही किंवा द्वंद्व या दोन समासापैकी एक विचारलं जाणार. अव्ययीभावाचं विचारलं जात नाही, कारण अव्ययीभाव सोपा आहे, एकच पहिलं पद त्याच्यामध्ये जातं. तत्पुरुष समासामध्ये वेगवेगळे प्रकार असल्यामुळे तत्पुरुष समासाचीच उदाहरणं जास्त येतात, पण सोपे असतात, काही टेन्शन घ्यायचं नाही. दुसरा शब्द ह्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. तुमच्या समोर जी उदाहरणं आहेत तीच परीक्षेला येणार आहेत. ओके, लोकप्रिय, लोकांना प्रिय म्हणजे तुम्हाला थोडक्यात विभक्ती समास. ओके, आता दुसरं कर्मधारण्य समास काल आपण शिकलो. कर्मधारण्य समास आता बऱ्याच वेळा ओळखायला येत नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे सामासिक शब्द कसा ओळखायचा. तर एखाद्या वाक्यात एक असा विचित्र शब्द असतो की जो आपण आपल्या रिअल आयुष्यामध्ये फार कमी वेळा वापरतो. असा शब्द म्हणजेच सामासिक शब्द. आणि मग तो फोडायचा तो नंतर. पहिलं सामासिक शब्द ओळखायला आला पाहिजे. तर सामासिक शब्द असा असतो की जो आपण आपल्या रिअल आयुष्यामध्ये फार कमी वेळा वापरतो. ओके, मग आता इथं आपण कालचे उदाहरणं बघितलेले होते. वेषांतर हा पहिला शब्द सामासिक आहे. दुष्काळ सामासिक आहे, किंवा अतिवृष्टीसुद्धा सामासिक आहे. मानधनसुद्धा सामासिक आहे. आणि निळा सावळा हा सुद्धा सामासिक शब्द आहे. बरोबर आहे, कारण हे शब्द आपण फार कमी वापरतो, राईट, रिअल आयुष्यामध्ये. मग हे ओळखता आलं तर त्याच्यानंतर त्याला फोडायचं, त्या शब्दांना तोडायचं. वेषांतर, आता वेषांतर म्हणजे काय? वेश बदललेला. ओके, वेश बदललेला असं आपण समजू. त्याच्यामध्ये बदललेला शब्द कट करा. अर्थ लागतो का? कपडे. वेश म्हणजे कपडे. अर्थ लागला का? नाही. पण बदलला, ज्यावेळी आपण शब्द ठेवतो त्यावेळी वेश बदलला म्हणजे कपडे बदलले, अर्थ लागला. समजतंय? त्याच्यामुळे दुसरा शब्द महत्त्वाचा असतो. बरोबर आहे. मग दुसरा शब्द महत्त्वाचा असेल तर तो तत्पुरुष समास. हे आपण अगोदरच शिकलेलो आहोत. बरोबर आहे. त्याच्यानंतर यालाच म्हटलं जातं कर्मधारण्य समास. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला कर्मधारण्य विभक्ती ओळखायला येत नाही. सरळ तोडायचं, तुकडे झाले सरळ, त्या शब्दांना तोडायचं. शब्दांना तोडल्यानंतर सहज तुकडे झाले आणि दोन शब्द तयार झाले तर विभक्ती. शब्दांना तोडलं, बरेच शब्द तयार झाले. जसं आता बघा इथं 3 शब्द तयार झालेले आहेत. अन्य असा, वेश, मान हेस धान, निळा सावळा असा 3 शब्द आले की कर्मधारण्य. तोडल्यानंतर 2 शब्द आले की विभक्ती तत्पुरुष. तोडल्यानंतर 3 शब्द आले की कर्मधारण्य समास. ओके, असं लक्षात ठेवायचं. आता पुढचं तत्पुरुष समासाचंच आणखी एक उदाहरण आहे, द्विगु समास. तत्पुरुष समासाचंच आणखी एक उदाहरण आहे द्विगु समास. आता हा समास कसा ओळखायचा? तर साहजिकच आहे, याच्यामध्ये ओळखायसाठी सिंपल गोष्ट दिलेली आहे. याच्यामध्ये अंक दिलेले असतात, म्हणजे आकडे दिलेले असतात. जो शब्द तुम्हाला विचारला जाईल त्याच्यामध्ये आकडे असतात. म्हणजे आकडे असणारा कुठलाही शब्द आला तर तो द्विगु तत्पुरुष समास. आकडे असलेला कोणताही शब्द आला तर तो द्विगु तत्पुरुष समास. ओके, उदाहरण दिलेलं आहे बघा. 10 दिशांचा समूह, 10 दिशा आला. 10 शब्द, 10 शब्द आला म्हणजे द्विगु. नवरात्र, 9 रात्रींचा समूह, 9 म्हणजे संख्या आली, द्विगु समास. 7 दिवसांचा. ओके, 7 दिवसांचा म्हणजे काय? सप्ताह. 7 आला, द्विगु समास. म्हणजे तुम्हाला जर समजा शब्दांमध्ये न्यूमरिकल काही शब्द विचारले गेले, 10 दिशा, गरबा,
सॉरी 10 दिशा, 10 दिशा, त्याच्यानंतर नवरात्र, नवरात्री, सप्ताह, 7 दिवसांचा समूह, असे शब्द ज्याच्यामधून तुम्हाला आकडे दिसतात त्या सगळे द्विगु तत्पुरुष समास. ओके. तर तत्पुरुष समास ओळखण्याचा सॉरी द्विगु हा सगळ्यात सोपा प्रकार आहे तत्पुरुषमध्ये की जो तुम्ही न्यूमरिकली ओळखू शकता. ओके. आणखी काही उदाहरणे दिलेली आहेत. 6 मासांचा समूह, सप्तमी, ओके, षष्टमी, ओके. त्याच्यानंतर ग्रंथालय, ग्रंथ अधिक आलय किंवा पुस्तकांचा समूह. त्यानंतर त्रिदल, 3 दलांचा समूह, बालकासाठींचे मंदिर, बालकाश्रम, नरश्रेष्ठ, नरश्रेष्ठ, श्रेष्ठ असा नर. ओके. तर हे सगळे तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत, ती तुम्ही लिहायची आहेत. ओके. तर हे तुम्हाला सत्ता मी पुन्हा एकदा सांगतो. 6 मासांचा समूह, 6 मासांचा, 6 महिन्याला काय म्हणतात? षष्टमी. ओके. कोणता समास आहे हा? द्विगु, कारण 6 नंबर दिलेला आहे. बरोबर आहे. ग्रंथालय, ग्रंथालय, ग्रंथ अधिक आलय, बरोबर आहे, म्हणजेच तो विभक्ती. त्याच्यानंतर कर्मधारण्य, कोणतं पण एक उदाहरण तुम्ही लिहा तुमचं आवडतं. त्रिदल, 3 दलांचा समूह, द्विगु समास. ओके. बालकासाठींचे मंदिर, बालमंदिर. ओके. बालमंदिर, बालकासाठीचे मंदिर, हा काय आला? बालमंदिर, बालकांसाठीचे मंदिर, हा सुद्धा तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष. ओके. त्याच्यानंतर नर श्रेष्ठ, श्रेष्ठ असा नर, हा आला कर्मधारण्य समास. ओके. त्याच्यानंतर विभक्ती तत्पुरुष, कोणतेही उदाहरण लिहा जे तुम्हाला वरती आवडेल ते. आता पुढचं द्वंद्व समास. ओके. हा समासाचा तिसरा प्रकार. पहिलं बघितलं अव्ययी भाव, दुसरं बघितलं तत्पुरुष, आता तिसरं द्वंद्व. आता द्वंद्व हा अतिशय सोपा प्रकार आहे का. कसा सोपा प्रकार आहे? ज्या शब्दांमध्ये तुम्हाला आणि, व, किंवा असे शब्द वापरता येतील ते सर्व द्वंद्व समास असतात. ज्या शब्दांमध्ये तुम्हाला आणि, व, किंवा असे कोणतेही शब्द वापरता येतील ते सर्व द्वंद्व समास आहेत. जसं आता उदाहरण दिले, पती आणि पत्नी, त्याच्यातला आणि शब्द काढून टाकायचा आणि लिहा पती पत्नी. त्याच्यानंतर आणखी तुम्ही उदाहरण देऊ शकता 2 आणि 3, बरोबर आहे, म्हणजे 2 3. त्याच्यानंतर गप्पा आणि गोष्टी, गप्पा किंवा गोष्टी लिहा, गप्पा व गोष्टी लिहा, गप्पा आणि गोष्टी लिहा. तर या सगळे द्वंद्व समास ज्याच्यामध्ये तुम्ही आणि, व किंवा हे शब्द वापरू शकता ते द्वंद्व समास. ओके. आता याचा द्वंद्व समासाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये कुठलाही एक पर्टिक्युलर शब्द महत्त्वाचा नसतो. ओके. त्याच्यामध्ये कुठलाही एक महत्त्वाचा शब्द नसतो. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, आणि, व किंवा शब्द वापरायचे आहेत. यापैकी जर तुम्हाला आणि व असे शब्द दिसले तर ते इतरेतर समास आहेत. ओके. जर तुम्हाला फक्त किंवा, अथवा आणि वा हे शब्द दिसले तर तो वैकल्पिक आहे. आणि जर तुम्हाला सगळे शब्द दिसले तर ते समाहार समास आहेत. ओके. आता बघा, आपण उदाहरण सहित बघूया. माईल आणि लेकरे समासाचा विग्रह दिलाय. तो शब्द एकत्र लिहायचा, माय लेकरे. समासाचे नाव आणि आलाय म्हणजे काय आलं? इतरेतर द्वंद्व समास. कारण इथे सांगितले आणि व म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. इष्टानिष्ट, इष्ट किंवा अनिष्ट. आता इष्ट म्हणजे चांगले, अनिष्ट म्हणजे वाईट. ओके. तर चांगले किंवा वाईट असतं, चांगले आणि वाईट नसतं. ओके. तर किंवा आला म्हणजे इथं वैकल्पिक द्वंद्व समास. ओके. पुढे समाहाराचं कोणतंही एक उदाहरण तुम्ही लिहा. पुढे लहान किंवा मोठे. आता इथे येणार लहान मोठे. आता किंवा शब्द आलाय म्हणजे काय झालं? वैकल्पिक द्वंद्व समास. वरती दिलंय किंवा आला की वैकल्पिक, आणि आला की इतरेतर. ओके. घरदार, घरदार. आता घरदार म्हणजे काय? घर आणि दार नाही लिहू शकत कारण ते कॉमन शब्द नाही आहेत. घराला दार, घराला दार. घराला दार म्हणजे काय आलं? ते शेवटचं.
समाहार द्वंद्व समास. घराला दार फोडून बघायचा शब्द, पण ते जॉईंट झाले पाहिजेत. घर आणि दार नाही लिहू शकत. घर आणि दार हे एकसारखे नाही आहेत. दार एक छोटासा भाग आहे घराचा, बरोबर आहे. म्हणून घराला दार, घराला दार म्हणजे आलं ते सामासिक शब्द. ओके. पुढे इतर इतरचं द्वंद्वचं कोणतंही एक उदाहरण लिहा ज्याच्यामध्ये तुम्हाला आणि शब्द वापरू शकता किंवा व शब्द वापरू शकता. भले बुरे. भले म्हणजे चांगले, बुरे म्हणजे वाईट, बरोबर आहे. मग इथं काय येणार? किंवा. भले किंवा बुरे. काय लिहाल? वैकल्पिक. कुलूप किल्ली. कुलूप आणि किल्ली. ओके. कुलूपालाच किल्ली लागते, म्हणजे कुलूप आणि किल्ली किंवा कुलूप व किल्ली ते आलं तुम्हाला इतरेतर द्वंद्व समास. ओके. तर अशा प्रकारे द्वंद्व समास ओळखायचा असतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 समास शिकलो. एक द्विगु तत्पुरुष समास. द्विगुचं सोप्पं आहे. आकडे आले, अंक आले की द्विगु. ओके. त्याच्यानंतर आपण शिकलो द्वंद्व. द्वंद्वमध्ये 3 समास आहेत. आणि किंवा व शब्द आला तर इतरेतर, किंवा अथवा शब्द आला तर वैकल्पिक, आणि दोन्ही शब्द नाही आले तर समाहार. ओके. तक्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे, उत्तरं सांगितलेली आहेत, तुम्हाला लिहायची आहेत. हा तुमचा क्लास वर्क आहे, क्लासमध्ये लिहायचा आहे. चालेल. थँक्यू.